नमस्कार, बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आहे सत्यनारायण नवरदेव नवरीचा धानोरा होईल पहिले आणि त्यानंतर सत्यनारायणची कथा। तर आजचा लग्नाचा असंही म्हटलं तरी चालते की शेवटचा दिवस। आमची नवराबाई थोडीशी बिमार पडली आहे, आता तिला थोडंसं दवाखान्यात नेऊन रेडी करायचं आहे। मी नवरीचा हो खूप दगदग होत आहे माझ्या पाठीमागे, पण आत्याला काही समजत नाही आहे। आत्या हातपाय दाबून द्यावं तर आत्या ब्लॉग बनवत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर असं आहे, आता एकाचं टॅलेंट बाहेर निघून राहिलं। मी ब्लॉग सुरू केल्यानंतर पहिले कॅमेऱ्याच्या मागे मागे लपत होते, आता समोर येऊन हे अशा प्रकारचे बोलण्याची हिंमत करून राहिले। नाही पुऱ्या पूजा नाही बांधू द्यायला लागेल। ही नवरीची आई, 3rd नंबरची आई, जी एवढी मस्त तयारी करून स्वयंपाक करून काय विचार। नावात नावाळे नाव विठ्ठलाचे, नावात नावाळे नाव विठ्ठलाचे, पाण्यामध्ये देव दिसे दिसे पुंडलिकाचे, पाण्यामध्ये देव दिसे दिसे पुंडलिकाचे, नाव विठ्ठलाचे, पाण्यामध्ये देव दिसे दिसे पुंडलिकाचे, पाण्यामध्ये देव दिसे पुंडलिकाचे, फुलामध्ये फुला। किती मस्त दिसते व्हिडिओ ते।
देवी सर्व सौभाग्यदायिनी रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो देहि मंगल सौभाग्य द्रव्याणि सर्वयामी गणपतीला ठेवायचं रक्तपुष्पम सर्वयामी रक्तपुष्पम सुपुरी भक्तानुपम जगत्कारम मच्चुरम तिथे अभिरा पांढरा तो गणपतीला चढवायचा अभिरा द्रव्य रंगमालिका द्रव्याम सर्वयामी पयव्या प्रत्यक्षं देवता यदा आयुः आई ओम माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मयप्रभो मयारुतानि पुष्पाणि पूजार्थे प्रति गृह्यतां शैला ठेवून द्या रक्तपुष्पम सहितस्य पुष्पदंत प्रणितम आभूषणार्थे अक्षराणां सर्वयामी गणपतीला जन्म घालायचं पुरुषलिंग दुमटाळी यज्ञोपवितम परमं अदाभ्यः त्रिणीपदा विचकिंदा हरिओम त्रिणीपदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः अतो धर्माणि धार्याण दीर्घानागास्ति विष्णुपदानि च तेन आयु प्रमाणेन पुण्य दीर्घमावसि भवन्ता भवन्तु आसनपुरी सिंहासनपुरी सुवर्णमय कलश संस्थाप्य अक्षन्नमी वदन्तो विकृत मंत्रपुष्पा वार्ता विघ्नाचे दुर्वी प्रेम कृपा दया सर्वांगे सुंदर उदिते दुराती कंठी जळके माडस्तापणा जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन जय देव जय रत्नागजवरात गौरी कुमारा चंदनाची मोठी कुंकुमकेश हिरे जडित मुकुट शोभतो गरा रुद्रती अंकुरे तनिगा जय देव जय जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या आरती झाल्यानंतर. त्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट मार्केटमध्ये, कारण काही साड्या देण्यासाठी लागणार होत्या म्हणून वहिनी आणि मी थेट मार्केटमध्ये आलो बिझी लँडमध्ये अमरावतीला. तर इथे साड्या पाहता पाहता बायांचं मन साड्यांमध्ये जाणार नाही असं कधी होणार नाही. तर वहिनीने एक साडी स्वतःसाठी घेतलीच आणि मलाही आग्रह करत होत्या की एक साडी घेऊन घ्या. आवडली होती पण थोडा डाग निघाला म्हणून म्हटलं जाऊ द्या, त्याला सेकंड पीस मागितलं नाही, म्हटलं नको आहे, कारण आधीच एवढी शॉपिंग झाली होती. घरी आल्यानंतर जवळपास सगळी जेवणं उरकली होती. ही शेवटची पंगत होती आमची. पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक होता छान, स्वयंपाक खूप छान झाला होता. त्यानंतर पुरणाच्या पोळीवर छान ताव मारला आणि त्यानंतर नाही नाही मी सांगून राहिली केले. अंजली नारळीची पिशवी देते ना. अंजलीची विदाई झाली. त्यानंतर आमचाही निरोप घेण्यात आला, कारण साडी चोळी देऊन सगळ्या मुलींना आत्यांना दुपट्टा आणि नारळ देऊन त्यांचाही मानसन्मान केला गेला. आत्ता 9:30 वाजले आणि आता शॉपिंग करून आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आणखी एक कार्यक्रम राहिलेला आहे लग्नातला आणि तो पूर्णपणे तुम्हाला दाखवते काय असते कसं असते. जी नवरदेवाकडून शिदोरी आलेली आहे तो पाहण्याचा कार्यक्रम आता रात्री ठेवलेला आहे, कारण आम्हाला उद्या सकाळीच गावाला जायचं आहे. तर आता तो कार्यक्रम काय असते कसा असते तो तुम्हाला दाखवते.
महाराष्ट्रात तरी ही पद्धत आहेच. जेवढ्या जावा असेल मुलीच्या आईच्या तेवढ्या जावांचा मान दिला जातो आणि म्हणजे मुलांकडेही दिला जातो आणि मुलीवाल्यांनाही मुलांकडून दिला जातो. तर हा मुलाकडून आलेला मान आहे या मंडळींचा. तर त्यामध्ये मेकअपचं सामान वगैरे असतं दिलेलं आणि त्या सामान ज्या थट्ट्याच्या लागतात म्हणजे त्यांच्या नंदा त्यांना त्याच सामानांनी छान सजवून देतात. तर एक फक्त अशी धमाल करण्याची ही वेळ असते, त्यात काहीही तथ्य नसते, पण एवढा आनंद घेण्यात येतो या छोट्याशा या पॉकेटमधून किंवा या प्रथेतून की विचारू नका. आत्तापर्यंत ही जी प्रथा आहे ही आमच्या आईंची काकूंची सुरू होती. आता पहिली वेळ आहे की जी भावजायांची आमची ही मेकअप करण्याची पहिला टाईम आहे. तर त्यांनाही भारी हौस होती. दुसऱ्या दिवशी बऱ्याच जणी गावाला जाणार होत्या, कोणी येणार होतं कोणी येणार नव्हतं, म्हणून त्यांनी रात्री 9:30-10 वाजता सगळ्या बायांना शेजारच्यांना बोलावतात ती शिदोरी पाहायसाठी म्हणून. तर रात्री 9-9:30च्या नंतर हा कार्यक्रम सुरू झाला जेवणं वगैरे झाल्यानंतर. त्यानंतर त्या पॉकेटमध्ये जे सामान आलेलं आहे नवरदेवाकडून त्यांना त्या सामानाने अशा प्रकारे सजवण्यात आलं. मला बोलतानाही खूप हसायला येत आहे कारण इतकं हसू आमचं पोट दुखत होतं, पण ही मजा मस्ती काही थांबत नव्हती. त्यांना असं सजवण्यात आलं. त्यांचीही हौस होती आणि आमचीही पहिल्यांदाचीच हौस होती, त्यामुळे खूप भारी असं वाटलं. जेव्हा आई, आत्या, काकू या सगळ्यांना आम्ही बघत होतो हा धिंगाणा करताना, तेव्हा असं वाटत होतं की काय हा धिंगाणा करतात या. पण यावेळेस आम्ही आणि आमच्या वहिनी, तर तो धिंगाणा करण्यात खूप 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 आनंद आला. म्हणजे खूपच भारी आनंद होता तो. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि या ज्या वहिनी आहेत, या ज्या नाचत आहे, यांचं टॅलेंट तर पहिल्यांदा अगदी शांत दिसणाऱ्या या वहिनी या लग्नात त्यांचं पूर्ण टॅलेंट दिसलं. खूपच हसत होत्या, नाचत होत्या, कॉमेडी करत होत्या. तर अशा प्रकारे छान असं लग्न पार पडलं. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा नक्की कॉमेंट करू सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन असते घंटी बाजूला, ती प्रेस करा, म्हणजे ज्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ आला की लगेचच कळेल. आपले व्हिडिओ रोज 10 ते 11च्या दरम्यान येतील. तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल सबस्क्राईब केल्यानंतर आणि बेल आयकॉन दाबल्यानंतर. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.